माझं स्वप्न होतं आणि कधीतरी घेणार असं आज घेऊ परत घेऊ असं वेळ वाढत गेला. परंतु ॲनिव्हर्सरी निमित्त माझ्या मुली प्रतिमाने मला ॲनिव्हर्सरी निमित्त 4 व्हीलर गिफ्ट दिले. मुलगा आणि मुलगी यात काय फरक मला वाटत नाही. मुलीही काही करू शकतात अशी माझी तीव्र भावना आहे. अमेरिकेत आहे, त्यानं सगळं तिथून मॅनेज केले पूर्ण. काय केलं मग तिथून असं त्याच्या डोक्यात आलं ॲनिव्हर्सरी कधी आहे. त्याने त्याचा अंदाज घेतला आणि 4 दिवसापूर्वी सांगितलं की पप्पा असं करायचं आहे आपणाला. ना म्हणजे कशाला नको म्हटलं, होईल पुढच्या वेळेला बघू वगैरे. नाही म्हणले काही करून आपणाला 4 व्हीलर घ्यायचं. सेकंड हँड तर चुकून घ्यायची नाही. ऑटोमॅटिक गिअरची गाडी घ्यायची. किती आवडेल करू द्या, काही होऊ द्या, चिंता करू नका. आणि ह्यांना तर बाहेरचे बरेच असे म्हणत होते, म्हणजे असे की मुली कुठं शिकवायच्या असतात का, जास्त लग्न करून द्यायचं आणि एवढं शिकवून काय करायचं, मुलींना दुसऱ्याच्या घरी पाठवायचं असते. पण आम्ही ते आमचा तो हेतू नव्हताच. मला म्हणजे कसं शिक्षण अर्ध सोडून मला लग्न करून सासरी यावं लागलं. त्यामुळे मी असा निश्चय केला की माझ्या मुलींना मी अर्धवट शिक्षणातून सोडणार नाही. पूर्ण शिक्षण केल्यानंतर त्यांचं लग्न करायचं. कारखान्याची परिस्थिती एकदम हालाकीची, खूप म्हणजे नाजूक कंडिशन. त्या कंडिशनमध्ये पण ना पोरींची फिया भरायला अक्षरशः पैसे नसायचे, तरी पण ना त्याच्यातून पोरींना शिक्षण पूर्ण करायचंच त्यांचा हा दृढ निश्चय मी माझ्या मनाशी केला. आणि कसं शिकवलं असेल आणि कसं माहिती आमच्या मलाच माहिती आहे. आणि मग आता प्रतिमा अमेरिकेला गेली आता ती. आणि असं म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं की एवढं स्वप्न पूर्ण आमचं करेल म्हणून प्रतिमा. आणि 7-8 महिने तिचं शिक्षण झालंच होतं. पण म्हणजे आता दुसऱ्या कंट्रीमध्ये जायचं खूप सोपं आहे, पण अमेरिकेला जायचं खूप अवघड आहे. 3 वेळा झालं तिचं, पण चौथ्या वेळेला तिचं कसं सिलेक्शन झालं. आणि त्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे. आणि आमचं स्वप्न ती म्हणजे स्वप्नात सुद्धा आम्ही विचार केला नव्हता की ती अमेरिकेला जाईल म्हणून. ते आमचं स्वप्न तिने पूर्ण केलं. आणि खरोखरच मुलं आणि मुली ह्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे हे त्या मुलीनं दाखवून दिलं. आणि आम्हाला पण दुसऱ्यांना जे बोलत होते, आम्हाला टोमणे मारत होते, त्यांना पण आम्हाला दाखवून द्यायचं होतं की मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्याच्यामध्ये तिनं ना आम्हाला सरप्राईज दिलं. तिनं 4 व्हीलर दिली तिनं सरप्राईज आम्हाला. आणि हे मिळालं सरप्राईज असं वाटलं नव्हतं.
झालेली गोष्ट आता मी करून दिलेली आहे. आम्ही पूर्ण अगदी मनापासून हुंदका दाटून येतो आमचा. अशा प्रकारचा आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी. ज्या वेळेला तिचं सिलेक्शन झालं ना, तर अक्षरशः ती ना गेटमधून आतमधून बाहेर, गेटच्या बाहेर अक्षरशः पळत आली आणि वडिलांच्या गळ्यात पडून म्हणजे आनंदाश्रू आले तिला. म्हणजे त्यावेळेला मी काय तिथे नव्हते, पण कल्पना करू शकते मी तशी. आणि खूप म्हणजे इतकं म्हणजे आनंदाश्रू ती खुश झाली, इतकी खुश झाली ना. आणि मी तिथं सोडायला गेल्यानंतर तिला एरोप्लेनमध्ये एअरपोर्टला सोडायला गेल्यावर ना रडायला लागलं. कशाला रडायला लागलीस तू? आणि ह्या दिवसाची वाट बघण्यासाठी तर किती दिवस म्हणजे प्रयत्न केला मी, आणि काय झालं रडायला? मग तिथं ते वॉचमॅन पोलीस म्हणले, अगं आई आहे ती. आई म्हणलं डोळ्यात पाणी येणारच की, आता लांब चालले म्हणलं.